लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आमच्यात राहिलेली रोहित दादा, माझे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड इंद्रजित सावंत सर, आमचा लढवय्या मित्र प्रशांत आंबी, आरती ताई, मला प्रेक्षकांमध्ये प्रशांतच्या मातोश्री दिसत आहेत ज्या त्याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या, उमेश सर आणि सगळे कोल्हापूर भाऊ बहिणींनो. देजावू हा शब्द तुम्हाला माहिती का? देजावू फ्रेंच शब्द आहे. काय होत आहे? फ्रेंच शब्द आहे. देजावू हा शब्द आहे, फ्रेंच शब्द आहे. देजावू म्हणजे हे मी याआधी कधीतरी अनुभवलंय. हॅलो हॅलो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या नवीन गावात आपण जातो, नवीन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि अचानक आपल्याला वाटतं की इथं मी पूर्वी कधीतरी आलोय, हे टेबल खुर्ची मी पूर्वी कधीतरी बघितलंय, हा आवाज कधीतरी पूर्वी ऐकलाय. त्याला म्हणतात देजावू. ते देजावू फिलिंग आज मला आलंय. म्हणजे मला असं आठवतंय की पूर्वी मी असाच कधीतरी कोल्हापुरात आलो होतो, असाच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेबांबद्दल अश्लील असभ्य फोन कोरटकर नावाच्या नीच मनुवाद्यानं आमच्या इंद्रजित सावंत सरांना केला होता. असंच कोल्हापूरकरांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. अशीच शाहू स्मारकात सभा झाली होती आणि असंच मला बोलवलं होतं. मला आठवतंय की मी गोव्यात होतो, सरांचा फोन आला, मग तिथून मुंबईला गेलो, तिथून नाशिकला आलो आणि इकडं आलो. तातडीने एका रात्रीत मी इकडं आलो आणि ती सभा झाली. त्या दिवशी आपण क्रांतीचा एल्गार पुकारला होता. असंच म्हटलं होतं की ही सुरुवात आहे. तो दिवस होता 27 मार्च 2025. मला असं वाटतं की त्या दिवशी आपल्याला झोप लागली आणि आज जागं झालोय आपण. 4 मे 2026. आज प्रशांत आंबी या आपल्या लढवय्या मित्राला असाच फोन आला. मनुवाद्यांच्या वळचडीला गेलेल्या एका गद्दार नालायक आमदाराचा फोन आला. त्यानं अश्लील शिवीगाळ केली, आई बहिणीवरनं शिवीगाळ केली. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. पुन्हा आपण आंदोलन उभं केलंय, पुन्हा शाहू स्मारकात जमलोय, पुन्हा मी आलोय. आता मला जरा थेट आणि स्पष्ट बोलायचंय. त्यावेळी क्रांतीचा एल्गार करणारे लोक आपण मधल्या काळात झोपी का गेलो? आपण संवैधानिक मार्गाने का होईना अशी दहशत निर्माण करणार होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाकडा शब्द बोलायची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे. ती दहशत आपण का निर्माण करू शकलो नाही? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवांचे आपण त्यांच्या नावाची प्रतिष्ठा न राखू शकणारे कृतघ्न वंशज का ठरतोय आणि वारंवार का ठरतोय? कोल्हापूरकर तुम्ही सगळे माझे जीवातले, प्रेमातले, तुम्हाला माहिती, तुम्ही बऱ्याचदा मला बोलवता, मी येतो. तुम्हाला जाब विचारायचा मला अधिकार आहे. मी हक्कानं तुम्हाला विचारतोय. मी तुमच्यापेक्षा मोठा कुणीही नाही. मी हक्कानं तुम्हाला विचारतोय आणि त्याला एक कारण आहे. मी हे विचारू शकतो, मला तो हक्क आहे. कारण त्यावेळी इंद्रजित सावंत सर साक्षीला आहेत, बरेच जण आहेत त्यातले, की त्यावेळी मी तुम्हाला त्या सभेत एक शब्द दिला होता. तो शब्द 9 महिन्यात मी पाळला, तो खरा करून दाखवला. तो शब्द म्हणजे त्यावेळी मी त्या सभेत सांगितलं होतं की कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो आजपर्यंत 180 वर्षात कधीही रंगभूमीवर आला नाही. त्याच्या मागं कारण आहे, एक दहशत आहे, एक धाक आहे. कधीही रंगभूमीवर आला नाही, मराठी रंगभूमीवर आला नाही, तो मी आणणार. सगळ्या गोष्टींवर सिनेमे निघतात वारंवार. अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका आणि पन्हाळगडाचा वेढा, याच्या पलीकडे सिनेमात काय नसतंय. त्याच्या पलीकडे शिवचरित्र अथांग आहे, पण त्याला हात लावायचं कोण धाडस करत नाही. आग आहे ती आग. मला इंद्रजित सावंत सरांनी सांगितलं, मी तुला सगळी तथ्य देतो, सगळे पुरावे देतो, करा उभं नाटक. मी माझं सर्वस्व पणाला लावलं. सरांना माहिती आहे, साक्षीदार आहेत म्हणून बोलतोय.
म्हणजे रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, कोल्हापुरात येऊन राहिलो. म्हणलं कोल्हापुरातले कलाकार घेऊन उभं करायचं, ते सोपं नव्हतं. कोल्हापूरच्या आसपासचे सगळे टॅलेंटेड कलाकार शोधले, ते नाटक उभं करायला घेतलं. आणि मी त्यावेळी असा तुम्हाला शब्द दिला होता की मी एक पात्री नाटक करणार, कारण ते सोपं असतं. एकटा आला स्टेजवर उभं राहायला, गरिबीत नाटक केलं. परत मला वाटायला लागलं की आपण जर महाराजांवर करतोय तर का ते भव्य दिवस श्रीमंत नाही करायचं आपण. आहेत ना आपले लोक, येतील तिकीट काढून बघायला. एवढे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत. नाटक बघायला तुम्ही पैसे तर इंद्रजित सावंतरांना म्हणलं आपण 22 कलाकार घेऊन नाटक उभं करणार आहे, म्युझिकल नाटक उभं करणार आहे. आणि ते सुरू केलं. सोपं नव्हतं. जीवाचा धोका होता, आहे अजून पण. तुम्हाला हे पण सांगतो, करिअरचा धोका तर आहे. तो आता 5वीलाच पुजलाय, माझ्या 5वीला पुजलाय. हे सुद्धा आता ते वैदिक संस्कृतीतलं झालं. पण करिअरचा धोका पण आहे, तो पत्करून ते नाटक मी उभं केलं. आता हे माझं कौतुक मी सांगत नाही, मला तुम्हाला काहीतरी एक विचारायचं. ते उभं केलं. आज 10 प्रयोग झालेले आहेत. 10च्या 10 प्रयोग हाऊसफुल झाले, ही चांगली गोष्ट आहे. सर्वसामान्य बहुजनांपर्यंत ते नाटक पोहोचलं. वडूज दहिवडीला तर ओपन शो झाले, ग्रँड शो. 3-3 हजार 5-5 हजार प्रेक्षक आले होते. सगळं झालं. पण मला सांगायचं की मी सरांना म्हणलं की आपण कोल्हापुरात याचा शिवारंभ करायचा. शिवारंभ या शब्दाला जन्म आम्ही दिला, कारण म्हणलं शुभ अशुभ आपले राजे मानत नव्हते. कधी पंचांग मुहूर्त बघितला नाही, कधीच नाही. राजांनी पंचांग बघून कधी लढाया केल्या नाहीत. उलट अमावास्येच्या दिवशी मोहिमा केल्या त्यांनी. म्हटलं आपण शिवारंभ हे नाव देऊया आणि कोल्हापुरात शिवारंभ करूया. कोल्हापुरात थिएटर नाही, आज बघतोय आपण. आज आपल्याला इथं जमायला लागतंय. मग आम्ही हे जे छोटं थिएटर आहे देवल क्लब, 400 सीट थिएटर आहे. म्हटलं 3 प्रयोग करूया आपण, 3 सलग प्रयोग करून शिवारंभ करूया. आता मला त्याविषयी एक आनंदाची आणि एक खेदाची गोष्ट सांगायची. आनंदाची गोष्ट अशी की 3ही शो हाऊसफुल झाले. खेदाची गोष्ट अशी की त्या दिवशी क्रांतीचा एल्गार पोकारायला जे लोक आले होते त्यातले फक्त 25% लोक त्या 3 प्रयोगांना आले. मी बघत होतो, माझं लक्ष होतं. मी सरांना पण विचारत होतो त्यावेळेचं कोण कोण आलो, त्यावेळेचं कोण कोण आलं. त्या फक्त 25% नाही आल्याच नाही, पण 25% लोक आले होते. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची प्रतिष्ठा राखण्याचा, मनुवाद्यांचं कारस्थान मोडून काढण्याचा आपण जो संकल्प केला होता, संकल्प मोडला. क्रांतीची जी ठिणगी होती, त्यावेळी शब्द सारखा वापरला जात होता की आता क्रांतीची ठिणगी टाकली जाते, ती ठिणगी विजली हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रशांत आंबीला आलेला फोन. आता मला म्हणायचं, आता तरी आपण जागं होऊया. आता आपण स्वतःला पण आणि आपल्या सगळ्या समाजाला पण, सगळ्यांना, आपल्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांना पण आपण स्पष्टपणे हे सांगायला भाग पाडूया. आपण मगापासून उल्लेख करतोय की त्यांनी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं. या भूमीतला मूळ संघर्ष हा बहुजनवाद विरुद्ध ब्राह्मण्यवाद हा आहे, हे स्पष्टपणे सांगूया. ब्राह्मण्यवाद हा शब्द वापरायला सुरुवात करूया. आहे तो ब्राह्मण्यवादानं आता उघड उघड फणा काढलाय. बहुजनवादानं का बॅकफुटवर जायचं सतत. आता त्यातली एक गंमत तुम्हाला सांगतो, का बॅकफुटवर जातो आपण, किंवा राजकीय व्यक्ती सुद्धा का बॅकफुटवर जातात. कारण ब्राह्मण हा शब्द त्यात आहे. त्यांना वाटतं आमचा मतदार येतो. तर ब्राह्मण वेगळं, ब्राह्मण जातीचा आम्ही कधीही द्वेष केला नाही. ब्राह्मण्यवादी ही वृत्ती आहे, त्या वृत्तीचा द्वेष करतो आम्ही. ती वृत्ती आपल्याला घातक आहे. ब्राह्मण जातीचा आपण द्वेष करत असतो तर आपण इथं आता असीम सरोदेला बोलवलं, त्याला बोलवलंच नसतं. त्याचं नाव इथं आहे कारण तो ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण्यवादी नाही. ज्या नालायका विरोधात आपण इथं जमलो आहोत तो संजय गायकवाड मराठा आहे, पण तो ब्राह्मण्यवादी आहे. हा फरक आपण समजावून सांगूया ना लोकांना. ब्राह्मण्यवादी प्रत्येक जातीत असू शकतो आणि आपले सगळे महामानव या ब्राह्मण्यवादा विरोधात लढलेले आहेत, सगळे महामानव. आणि आपण ते उघड सांगायला कचरतोय, त्यामुळे समाजापर्यंत आपलं म्हणणं नीट पोहोचत नाही. त्यांना ही कारस्थानं समजत नाहीत. त्यांना वाटतं राजकारण चाललंय हे काहीतरी वेगळं. हा सांस्कृतिक दहशतवाद चाललाय, हा वर्चस्ववाद सुरू आहे आत्ता जे सुरू आहे ते आपल्या भोवती. त्यामुळे उघड उघड सांगूया, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा द्वेष केला नव्हता. जे ब्राह्मण्यवादाला काय पसरवायचं की ते धर्मद्वेष्टे होते, एका धर्माचा द्वेष करत होते. त्यांनी काही नाही, त्यांनी स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू होता. रांजाचा पाटील पण कापला, अफजल खानाला पण फाडला आणि कृष्णा कुलकर्णीचं पण मुंडकं उडवलं. स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू होता. पण काय झालंय, ब्राह्मण्यवादी लोकांना हे सांगितलेलं आवडत नाही. मग लगेच फोन,
लगेच शिव्या, हे नका सांगू तुम्ही, कारण ते कृष्णा कुलकर्ण्याचं नाव आहे, ते नका सांगू तुम्ही, असं त्यांचं असतं. मग ते काय दोनच शब्द असतात, दोनच, अफजल खान आणि औरंगजेब. हे सोडून त्यांचं शिवचरित्र पूर्णच होत नाही. त्या हे सोडून शिवचरित्र पूर्ण होऊ शकत नाही. पण त्या पलीकडं आपला राजा समुद्रासारखा अथांग होता हो, तो समोर येऊ देत नाहीत ते. अफजल खान आणि शाहिस्ते खान, जसं ते सोशल मीडियावर आपण पोस्ट बूस्ट करतो बघा, तशी दोन नावं आली की ती बूस्ट करतात. कारण मग मुस्लिम द्वेष पसरवणं सोपं जातं, जो महाराजांच्या मनात कणभर सुद्धा कधीच नव्हता. औरंगजेब, इथे इतिहासकार बसलेत इंद्रजित सावंत सर, औरंगजेब स्वतः कधी आला होता हो रणांगणात शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला? आले होते ते औरंगजेबाचे हिंदू सरदार होते सगळे, महाराजांच्या विरुद्ध हिंदू सरदार लढलेले आहेत. पण हे सांगितलंच जात नाही आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज मुघलांविरुद्ध लढले किंवा स्वकीयांमधल्या गद्दारांविरुद्ध लढले, ते या रयतेला, मागापासून उल्लेख करतायत लोक, या गोरगरीब कष्टकरी शेतकरी रयतेला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेता यायला हवा, त्यांच्यात समता प्रस्थापित व्हावी म्हणून लढले. मग त्यांना राजकीय स्वातंत्र्यासाठी मुघलांशी लढायला लागलं आणि समता प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मण्यवादाशी लढायला लागलं. हे असं सोपं करून आपण सांगूया आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या समाजाला, मग ते कळेल. आणि शिवाजी महाराज हिंदू धर्मप्रेमी नव्हते का? तर होते, 100% हिंदू धर्मप्रेमी होते ते. आपला बहुजनांचा आद्य महानायक भगवान शिवशंकरावर त्यांची नितांत श्रद्धा होती, भवानी मातेवर त्यांची श्रद्धा होती. पण त्यांच्या भगव्या झेंड्याखाली 18 पगड जातीचे लोक समान होते. त्यांनी सगळ्या जातीच्या लोकांचा हात हातात घेतला होता. तिथं त्यांनी ब्राह्मण्यवाद नाकारला होता, उच्च नीचता नाकारली होती. आणि हे सांगणं त्या लोकांना पटत नाही. मग त्यांना राग येतो, हे नका बोलू तुम्ही, हे नका बोलू. हे बोललात की त्यांचं अवघड होतं, त्यांचे अजेंडे पसरवणं अवघड होतं. आणि म्हणून मग हे असे फोन येतात, गोळ्या घातल्या जातात. तुम्ही हे नका सांगू की त्यांनी समता प्रस्थापित केली, ते मुस्लिम विरोधी नव्हते, हे नका सांगू. मला एकदा इंद्रजित सावंत सर म्हटले होते, ते मला खूप, मला स्वतःला ज्यावेळी मी व्यक्त व्हायला लागलो, बोलायला लागलो कलाकार म्हणून, सगळी भीती झुगारून बोलायला लागलो, त्यावेळी मला एक जाणवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला लागलो त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की आम्ही ज्यावेळी चंद्रराव मोरेवर बोलतो किंवा खंडोजी खोपड्यावर बोलतो, त्यांच्या गद्दारीवर बोलतो, त्यावेळी कुणाला राग येत नाही, कुणी आमच्या अंगावर धावून येत नाही. मराठा समाज आमच्या अंगावर धावून येत नाही, कुणीही ना धावून येत नाही. आम्ही अफजल खानावर टीका करतो, आम्ही औरंगजेबाला वाईट म्हणतो, त्यावेळी कुणी मुसलमान आमच्या अंगावर येत नाही. पण आम्ही ज्यावेळी अनाजी पंतानं केलेली कारस्थानं सांगतो, आम्ही ज्यावेळी कृष्णा कुलकर्ण्याने केलेला वार सांगतो, आम्ही ज्यावेळी सांगतो की अफजल खानाला यश मिळावं म्हणून वाईच्या ब्राह्मणांनी कोटचंडी यज्ञ केला होता, त्यावेळी मात्र गदारोळ सुरू होतो, हा ब्राह्मण द्वेष्ट आहे, हा ब्राह्मण द्वेष्ट आहे, हा जातीयवादी आहे. त्याच वेळी नेमकी काय यांचं पित्त उसळतं, त्याच वेळी का खवळतात हे? कारण त्यांना कळतं की महाराजांचे विरोधक हे ब्राह्मण्यवादी होते, हे सामान्य माणसाला कळू नये. हे लोक ते सांगतायत, त्यामुळे ते पोहोचेल आणि आपलं कारस्थान उघडं पडेल. मग धर्माच्या नावाखाली आपण यांना गुलाम बनवू शकणार नाही. एवढं साधं गणित आहे. आपण शिवरायांचे शत्रू जर विचारात घेतले तर कशामुळे शत्रू झाले हे आधी बघितलं पाहिजे आपण. औरंगजेब किंवा अफजल खान यांना राजसत्ता हवी होती हो, सत्ता हवी होती. सत्तेसाठीचा संघर्ष होता, ते साम्राज्यासाठीचा संघर्ष होता तो. त्यांना काय इथं येऊन सगळ्यांना मुसलमान बनवायचं नव्हतं, तुम्हाला हे सांगितलं जातं. त्यांना जर मुसलमान बनवायचं होतं तर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगला का मुसलमान बनवलं नाही? अफजल खानानं कृष्णा कुलकर्णीला का मुसलमान बनवलं नाही? त्यांना काही घेणे देणे नव्हतं या गोष्टीची, त्यांना फक्त सत्ता हवी होती. म्हणून ते शिवाजी महाराजांचे विरोधक होते. आता जे मराठा सरदार होते जे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते, त्याची लिस्ट हल्ली ब्राह्मण्यवादी लोक पसरवतात, याच्यावरनं मोठी लिस्ट असते ती, आणि खरीच आहे ती लिस्ट. मराठा सरदारांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला का तर दिला, पण तो काय होता, त्याच्या मागे काय होतं? कुठली विचारधारा वगैरे होती का? नाही, असूया होती, जेलसी होती. जेलसी होती की आपल्यातलाच एक माणूस एवढा मोठा होतोय, राजा बनतोय, राजा म्हणून घेतोय स्वतःला, उंच, आपल्यापेक्षा उंच आसनावर बसतोय, म्हणून तो राग होता. त्या रागापोटी हे सगळे आप्तस्वकीय त्यांच्या विरोधात गेले होते.
असंही आपण सगळे अनुभवतो आपल्या रोजच्या जीवनात. मला सुद्धा अनुभवायला मिळते की मी ज्यावेळी कलाकार म्हणून थोडं नाव मिळायला लागतं, माझ्याविषयी वाईट बोलणारे खूप बाहेर पैदा होतात. हे होतच असतं सगळे, तुमच्या बाबतीत पण होत असतं. तसंच महाराजांच्या बाबतीत झालं. पण ब्राह्मण्यवाद वेगळा आहे. त्या काळातल्या अनाजी पंतापासून कृष्णा कुलकर्ण्यापर्यंत, त्यानंतर आपल्या आधीच्या पिढीतल्या शंभूराजेंना बाई बाटलीबाज ठरवणारे आणि महाराजांचं स्वराज्य काकतालीय योग आहे असं म्हणणारे सावरकर गोळवलकरांपासून ते नाटककार राम गणेश गडकरीपर्यंत, आणि आजच्या सोलापूरकर, कोरटकर, छिंदम, बागेश्वर, आनंद स्वरूप महाराज, हे सगळ्याच्या मुळाशी फक्त आणि फक्त ब्राह्मण्यवाद आहे. फक्त ब्राह्मण्यवाद आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे. सर म्हणलात की आपल्याला इतिहासाचं वेड असतं. 5000 वर्षांपूर्वी आपण कसे होतो, आपले बहुजन कसे होते. अहो, आपण शेती केली, या संस्कृतीचे निर्मिक आहे आपण सगळे. शेती केली, भाजीपाला पिकवला, ढोरं वडली, चांबडं कमावलं, चपला बांधल्या, लाकडावर रंधा मारला, तर आपल्या लोखंडावर घन घातली, गाडगी मेडकी बनवली, आपण दिमडी वाजवली, डप वाजवला, संबळ वाजवला, कडक लक्ष्मी, गोंधळ, भारूड या परंपरा आपण निर्माण केल्या. आपले सगळे पूर्वज जे होते ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले, गप्पा मारल्या, एकमेकांच्या घासातला घास एकमेकांना भरवला. त्यानंतर हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे लोक कुठनं तरी लांबणं आले. त्यांनी आपल्यात फूट पाडली, उच्च नीच निर्माण केलं, स्वतःला उच्च पदावर बसवलं, आपल्यात भेद केला, आपल्यात उतरंड केली, आपल्यात भांडणं लावली आणि या संस्कृतीचाच ताबा घेतला. आपण संस्कृती निर्माण केली, त्यांनी आपल्याला असंस्कृत ठरवलं. आपल्या भाषेला गावंढळ भाषा, अडाणी भाषा असं ठरवलं. त्यांची भाषा शुद्ध. अशा पद्धतीनं वर्चस्ववाद सुरू झाला आणि प्रत्येक वेळी प्राचीन काळापासून आपले महामानव आले आणि त्यातून आपल्याला बाहेर काढून आपल्यात समता प्रस्थापित करण्यासाठी झटले, झगडले. ब्राह्मण्यवादापासून मुक्ती मिळावी म्हणून झगडले. मग तथागत गौतम बुद्धांपासून जगद्गुरु संत तुकोबारायांपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत प्रत्येक महामानवानं या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे त्यांना लपवून ठेवायचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीतली सिंधुबंदी नाकारली, आरमार उभं केलं, जगातलं पहिलं आरमार. मनुस्मृतीतलं वर्णवर्चस्व नाकारलं, सगळ्या जाती धर्मातले लोक सोबत घेतले. त्यात महाराजा नागनाथ खंडू पण होता, मांगाचा येलाजी गोठे पण होता, नाव्याचा शिवा काशीद पण होता. असे सगळे 18 पगड जातीचे लोक घेतले आणि वर्ण व्यवस्था नाकारली मनुस्मृतीतली. मनुस्मृतीतली ब्रह्महत्या धिक्कारली त्यांनी, कृष्णा कुलकर्ण्याचं मुंडकं उडवलं. हे सगळं ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होतं, म्हणून त्यांचा राग आहे, म्हणून वारंवार हे घडतंय, म्हणून वारंवार तुम्हाला फोन येत आहेत, वारंवार गोळ्या घातल्या जात आहेत की हे समोर आणू नका. फक्त अफजल खानावर बोला, फक्त शाहिस्ते खानावर बोला. कुठलाही पिक्चर बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा, आजपर्यंत आलेला कुठलाही पिक्चर बघा, याच्या पलीकडे स्टोरी नाही, याच्या पलीकडे स्टोरी नाही. यूज देत नाहीत ती. आपण आणली, सरांच्या मदतीनं आपण आणली, तथ्यांसहित, पुराव्यांसहित. तो परफॉर्मन्स ज्यांनी बघितला असेल त्यांना कळलं असेल की कुणाचं बोट ठेवायला जागा नाही. सगळे बघून गेलेत, ब्राह्मण्यवादी लोक पण बघून गेलेत. बोट ठेवायला जागा नाही. मनोरंजनात पण कमी नाही, कारण मी ॲक्टर आहे, मी तिथं नाही कमी पडणार, मी विचारधारेत नाही कमी पडणार. ते आपण उभं केलं. मला असं म्हणायचं की आपल्याला पुढची पिढी आता कशी निर्माण करायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सगळे करणार आहेत. आपले ते पण करतात, आपण पण करणार आहे. पण कशासाठी करणार आहे आपण? आपली पुढची पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महिलांचा सन्मान राखणारी होणार आहे का? गोरगरीब दीनदुबळ्यांविषयी करुणा असणारी होणार आहे का? त्यांच्यासाठी काहीतरी करू पाहणारी होणार आहे का? छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जातीभेद न मानणारी होणार आहे का आपली पुढची पिढी? का पुढची पिढी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं लाल डोळे करून विखारी धर्मद्वेष पसरवत शिवाजी महाराजांना अभिषेक घालणारी होण पाहिजे? तुम्हाला कशी पाहिजे पुढची पिढी, हे आपण ठरवायचं. म्हणून आपण आज शिवसन्मान परिषद आहे,
तो सन्मान आपण आता म्हणतोय की सुरुवात केली, ही सुरुवात आता शेवटापर्यंत गेली पाहिजे. आता आपण मध्ये थांबायचं नाही, कारण जरा विसर पडला की परत कोणतरी येणार आणि बोलणार. आमचा राजा कसा होता हे आम्ही सांगणार, दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही, कुणीच सांगायची गरज नाही. अहो, शहाजी राजे आणि जिजाऊ मातांपासून बाळकडू ज्यांना मिळाले, त्यांनी 15व्या वर्षी तोरणा सर केलाय वयाच्या, त्यांना कुठल्या अशा बाहेरच्या गुरुची गरज नाही हो. काय गरज आहे? कशाला दुसरा गुरु त्यांच्यावर थोपवत आहे तुम्ही, बाहेरचा कोणीतरी आणून? काय गरज आहे? कुणी सांगायची गरज नाही. आमचा राजा आम्ही सांगणार आमच्या लोकांना कसा होता ते. आणि ते सांगताना आता कोणी आडवं आलं तर त्याला दहशत कशी बसवायची हे आपण ठरवलं पाहिजे. उत्तरेकडनं कुणीतरी येणार, भगवी कपनी घालून कुणीतरी भोंदू येणार आणि तो दख्खनच्या भूमिपुत्राला सांगणार तुमचे राजे कसे होते आणि त्यांचे गुरु कोण होते. हे आता नाही चालायचं, हे नाही खपून घ्यायचं. आता इथून पुढं आमच्या धडावर आमचं डोकं राहील, एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय, जय भीम. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.